मुळातच भेसळ झाल्यानंतर दोषींवर कडक कारवाई होण्याच्या संदर्भात कुठेही राजकीय हस्तक्षेप झालेला नाही. कोणालाही वाचवण्यासाठी कोणाला पाठीशी घालण्याची भूमिका घेतली नाही. तालुका पातळीवर असलेल्या पोलीस स्टेशन पासून एफडीए पर्यंत किंवा पोलीस प्रशासन असेल, अन्न औषध प्रशासन मंत्रालयातला विभाग असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये कोणताही हस्तक्षेप कोणत्याही राजकीय व्यक्तींनी केलेला नाही. आता हे एका गोष्टीमुळे तालुक्याच्या या दूध धंद्याला थोडासा कलंक लागला हे मी मान्य करतो. पण हा कलंक लावत असताना बाकीच्यांनी आंबेगाव तालुका किती बदनाम केला, यांनी बाकीच्यांनी किती याचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न केला, हे सुद्धा तुमचेच जुने मित्र नाही. आता माणूस आणि नारळ कसा निघेल माहित नाही. तो आत्मसात केल्याशिवाय, नारळ फोडल्याशिवाय कळत नाही तो चांगला निघणार आहे का सारखा निघणार आहे. तसं आता ज्यावेळेस त्यांचा सगळा स्वार्थ संपून गेल्यानंतर, म्हणजे हेच प्रकरण जर ते आमच्या बरोबरीने असते तर ते कसे बोलले असते. आज ते विरोधात गेल्यामुळं आज सगळे सर्टिफिकेट त्यांना मिळाल्यासारखं, म्हणजे अन्न औषध प्रशासनाचे ते अधिकारी आहेत का पोलीस अधिकारी आहेत हेच आम्हाला समजत नाही. प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायचं हे सगळं जे चालवलेलं आहे हे 100% चुकीचं आहे. तालुका या बाकीच्या गोष्टींमुळे कोण अधिक जास्त बदनाम करतंय याचं सुद्धा आत्मचिंतन होणं गरजेचं आहे. आंबेगाव